नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण गिलक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। काही जण याला गिलके म्हणतात, काही जण याला घोसावळे म्हणतात। तर सकाळच्या घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी, मुलांच्या डब्यासाठी ही अशी पटकन तयार होणारी भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी झटपट ही भाजी तयार होते। त्यासाठी इथे मी अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत। गिलके घेतानाच पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर हे आपल्याला ह्याच्या मागचे पुढचे देठ काढून जसे हवे त्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत। छोटे मोठे जसे हवे त्या आकारामध्ये तुम्ही याला कापून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये याला कापून घेतलेला आहे। इथे मी अशाच प्रकारे सर्व गिलके कापून घेणार आहे। त्यानंतर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। 1 चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा मोठ्या मोठ्या ठेचून घातलेल्या आहेत। ह्या भाजीला लसूण थोडा जास्तच घालायचा, त्यामुळे भाजी अगदी छान लागते चवीला। आता लसूण सुद्धा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी यामध्ये 1 चमचा किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि थोडीशी वरतून हळद घातलेली आहे। आता खोबरं सुद्धा लसणासोबत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सर्व गिलके घालून घ्यायचे आहेत। आता या फोडणीमध्ये गिलके सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहेत। सर्व मसाला गिलक्यांना लागला पाहिजे। इथे बघा अशा प्रकारे इथे मी 2 ते 3 मिनिटं गिलके छान असे परतून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जो कोणता तुम्ही तुमच्या घरामध्ये मसाला वापरता तो मसाला इथे मी चवीनुसार घालायचा आहे। इथे मी 1.5 चमचा मसाला घातलेला आहे। आता मीठ आणि मसालासुद्धा आपल्याला ह्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे छान मिक्स झालं की यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। इथे मी सुक्की भाजी बनवणार आहे, त्यासाठी थोडासा कूट घातलेला आहे। जर तुम्हाला रश्श्याची भाजी बनवायची असेल इथे तुम्ही आणखीन थोडंसं खोबरं आणि थोडंसं शेंगदाणं वाढवलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर हे सर्व आपल्याला अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जर सुक्की भाजी बनवायची असेल तर यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज नाही, ही वाफेवरच छान अशी भाजी शिजते। इथे मी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे, कारण भाजी खाली कढईला चिटकू नये यासाठी। आता याला झाकण लावून आपल्याला 4 ते 5 मिनिटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता ह्या भाजीचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे आणि भाजीसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटात ही भाजी शिजते। अशा प्रकारे तुम्ही सकाळच्या घाईगडबडीमध्ये ही भाजी तयार करू शकता आणि वरतून थोडीशी याला कोथिंबीर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता तयार झाली आहे आपली ही भाजी। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या भाज्या बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मनीषाज किचनला नक्की सबस्क्राईब करा।